डेडिकेट होता का? कारण जो पहिला आला तो तुमच्याकडे साहेब तुम्ही माहितीच्या अधिकारात, मला कोर्टाचे नियम माहिती नाहीये कारण माझ्यावर काय गुन्हे नाहीयेत, जास्त एकच गुन्हा आहे परमारचा, बाकी काय नाही. तर मला कोर्ट कचेरी माहिती नाहीये, त्याच्यामुळे आपण त्याच्यात कायदेशीररित्या कोर्टातून काढू शकतात आणि यू कॅन व्हेरीफाय इट. आणि नजीब मुल्ला एडिट करून दाखवणारा व्यक्ती नाहीये. नाही कालचा पण सेम व्हिडिओ, चांगला एडिटेड नाहीये ते. आजचा पण नाही एडिटेड नाही, एडिटेड नाहीये. मी तुम्हाला काय सांगितलं, कालचा व्हिडिओ पण मीच हँडओव्हर केलेला आहे, एडिटेड नाहीये. पोलिसांना पण आलेला आहे, हे पण व्हिडिओ मी हँडओव्हर केलाय, पोस्टाने पोलिसांना पण आलेला आहे. हे व्हिडिओ एडिटेड नाहीये म्हणून मी सांगितलं, मी वकिलाला पाठवलं होतं की बाबा नक्की त्यांनी माझं नाव का घेतलं. आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्टेटमेंट आणि तपास यंत्रणेने फक्त पीआय लेवलला नाही, एसीपी डीसीपी जॉईंट सीपी वेगवेगळे इंट्रोगेशन त्याची केले. 15 का 20 दिवस महिनाभर त्याला इंट्रोगेशनला ठेवलं होतं आणि आज पण तो व्यक्ती जेलमध्ये, त्याची भेट घालून तुम्ही विचारू शकतात. असे आरोप वारंवार होत तर यापुढे तुमचं पाऊल काय असणार आहे, कसं तुम्ही बघा. सहानुभूती, जमील शेख फैमिली को लगता है कि हम सिंपैथी के दौर पे चले गए तो आज खत्म हो गया. लड़ना है इलेक्शन तो लड़िए आप सामने, काम के दौर पे लड़िए, आवाम का दिल जीत के लड़िए. सहानुभूति के तौर पे ये ब्लैकमेल का सिस्टम ये कौन कर सकता है? ये कैरेक्टर असैसिनेशन इसको कहा जाता है मराठीत आपण, म्हणजे कैरेक्टर असैसिनेशन है ये कि एक इंसान अच्छा काम कर रहा है, बस उसको बदनाम करते जाओ कि लोग सच माने. तो ये गंदा काम एक ही इंसान थाना की राजनीति में करता है और आप सबको मालूम है. दिलाच मेसेज मी मला जे द्यायचं आहे. मी काय म्हणालो की हे व्हिडिओ पण मला नाही दाखवायचं होतं. 3 वर्ष सहन करून आज मी काढलंय. त्यांचे व्हिडिओ काढले ना तर घरातून बाहेर पडणार नाही. जांच की बात की है और ये वीडियो जो अभी आपने यहाँ पर बताया इसमें इलिसिट रिलेशनशिप है, अनैतिक संबंधों की बात आ रही है, तो क्या उस एंगल पर पुलिस ने कुछ जांच की? मैंने इंटरफेयर नहीं किया, मैंने चेक भी नहीं किया क्योंकि रफीक भाई पहले से मेरे ऊपर, माझ्यावर एवढे एलिगेशन, इतने इल्जामात और झूठे लग रहे थे और मुझे इतना मालूम है कि जो चीज़ में तुम इन्वॉल्व नहीं है. तो मैं आपने देखा रहेगा जब वो मोर्चा भी निकालते थे, कलेक्टर ऑफिस भी जाते थे, मैं महापालिका में बैठ के पब्लिक का काम करता था क्योंकि मेरा दिल, मेरा ज़मीर सच्चा था और मैं साफ था. वो इलेक्शन के दौरान भी है, मैं नज़रअंदाज किया क्योंकि मैं बड़ा हूँ. छोटे लोग गलती करेंगे तो मैं छोटा बन के उनके बाजू में नहीं रहता, और मैं वैसा सोच वाला रहता तो आज आपके सामने रहता है, बंगले के बाहर खड़ा रहता. नाही या बघा, मला माहिती आहे ते राबडीची पब्लिक आहे. हे माणूस इथून चालवतो, पैसे पाठवतो. काल मी तुम्हाला सांगतो, कालचा तो रेकॉर्डिंग नाही दाखवायची, आमचे पण 0 नंबर आहे. 2 लाख रुपये पाठवतो, सर्व पत्रकारांना 5-5 हजार रुपये दे, ते बरोबर बातमी लावतील आणि 2 लाख रुपये पोचले. तुम्हाला राबोडी 110 CCTV कॅमेरे आहेत. कोण तिथे गेला, कोण परत 2 लाख रुपये घेऊन आला ते पण दाखवू शकतो मी. इंडिव्हिज्युअली एकट्यात कधीतरी दाखवेल. पण मी काय सांगितलं, मला हे घाणेरडा एक मिनिट आज एवढा मोठा आज ऐका ना हो, ऐका ना एक मिनिट. आज मी काय म्हणतो, जो माणूस सांगितला त्यांचं वाक्य वापरलं. तुम्ही आमच्याकडे, आम्ही माहिती आहे, आम्ही तुमच्याशी आदराने सर्वांशी का बोलतो मित्र म्हणून, कारण असं कधी ठाण्यात झालेला नाही. बट जो पैशाच्या जोरावर हे राजकारण करतोय आणि फक्त नजीब मुल्लाला डॅमेज करायचं आणि कळवा, मुंब्रा, राबोडी इथे, तर म्हणून निवडणुकीत अजून काय सत्य आम्हाला गरज वाटली तर देऊ. फक्त मला एवढं आहे, पोलिसनी इन्व्हेस्टिगेशन चालू केलंय, कोर्टात मामला आहे, मला त्याच्यात अजिबात इंटरफेअर करायचं नाहीये कारण मी एक राजकीय व्यक्ती आहे म्हणून मला इंटरफेअर करायचं नाही. पण मला हे व्हिडिओ दाखवायचं नाही होतं. फक्त कार्यकर्ता आणि माझ्या जवळच्या लोकांनी सांगितलं का किती दिवस तुम्ही गप्प बसणार आणि सहन करत राहणार. माझ्या घरासमोर इथे तिथे मी गप्प बसलो का ते मूर्ख आहे.
पण देवाने मला, अल्लाह ने मेरे को ताकत दिया है, सब कुछ दिया, मेरे को समझदारी दी है. म्हणून ना इलाजाने मी पहिला वाक्य ना इलाजाने दाखवायला लागलं मला कारण कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी बायको आहे, हे सब मेरे को पब्लिक के सामने नहीं लाना था, पण ना इलाजाने मला आज आणायला लागलं. म्हणून या बाबतीत मी आज परत सांगतो की या पलीकडे त्यांनी परत केलं, मी डिफिमेशनचा केस टाकणार. कोण पत्रकाराचं नाव सांगायचं आहे? कोण पत्रकाराचं नाव सांगा? अहो एक मिनिट ऐकाव. मी तुम्हाला काय सांगितलं, एका माणसांनी 2 लाख रुपये पाठवले. ऐका पूर्ण माझी मराठी चांगली आहे, मी कधी चुकत नाही बोलताना. एका माणसांनी 2 लाख रुपये तिथे पाठवले आणि सांगितलं त्यांना का जे पत्रकार येतील त्यांना 5-5 हजार रुपये दे, बातमी लावतील. पण जे काल गेलेले पत्रकारांना चाय पण नाही भेटली, पण त्यांनी ऐक ना माझा, त्या चाय पण नाही भेटली. त्यांनी तसं त्यांना सांगितलं. म्हणजे ज्यांना नॉलेज नसेल तर कसं पद्धतीने मिसगाईड करायचं ते वाक्य मी वापरलं. म्हणजे रसद कोण पुरवतोय? बदनाम नजीब मुल्लाला का केलं जातं की नजीब मुल्ला एक लीडरशिप के अंदर कम्युनिटी प्यार करती है. मला माहिती आहे लाख मतांनी तुम्ही जिंकून आले कळवा मुंब्राला, पण 1.5 लाख मतांनी हृदयात जिंकलोय नजीब मुल्ला. काहीतरी विरोध केला होता, आपण पण त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्याच्या पुढच्या 10-15 दिवसातच गोळी लागली. नाही, चेक करा तुम्ही डेट. 23 नोव्हेंबर. एक मिनिट मी तुम्हाला याची माहिती देतो. राबोडी के क्लस्टर के बारे में आज क्लस्टरचा सर्वेक्षण बरेचसे ठिकाणी झाला. पोलीस बंदोबस्त घेऊन आज आला होता, हो का नाही? पोलीस बंदोबस्त मध्ये झाला. पण राबोडीच्या क्लस्टर नजीब मुल्लाने 4 मीटिंग सरस्वती शाळेत घेतले. 4 मीटिंग नंतर मी एका ठिकाणी पण मीटिंग घेतली नाही. राबोडीच्या क्लस्टर मध्ये 82% सहमती दिली. कितीनी? 82%. जेव्हा क्लस्टरचा विरोधचा विषयच येत नाही. कसं आहे, काही घटना घडली का बिल्डर आणायचा, डेव्हलपमेंट आणायचा, बिल्डर आणला का असं वाटतं मोठा आहे. क्लस्टरचा जेव्हा जमील शेखनी विरोध दर्शवला तो नाक्यावरच्या 150 घराचा विषय होता. तो आलम शेखचा घराचा विषय होता, कारण त्याचे 27 रूम आहे. त्याचा विषय होता. नाक्यावर शंकर पाटोळे बरोबर झालेला गोंधळ. शंकर पाटोळे नमस्कार करायला गेला, कारण ते ओळखीचा होता. शंकर पाटोळे तेव्हा सहाय्यक आयुक्त होता. तर त्याच्या 23 नोव्हेंबरच्या आधी ऑन रेकॉर्ड बायोमेट्रिक 82% माझा झालेला आहे. आणि जे 18% शिल्लक राहिलेला आहे ते का शिल्लक राहिलेला, मला वेळ भेटलेला नाही त्या लोकांची व्यक्तिगत मीटिंग देण्यासाठी. तर क्लस्टरचा विरोधचा काही संबंधच येत नाहीये. आज पूर्ण एरियात क्रांतीनगर, बापूजी नगर, खुर्शीद कंपाऊंड, सेकंड राबोडी, पूर्ण शिवाजीनगर, आकाशगंगा सर्व ठिकाणी क्लस्टरचे बायोमेट्रिक झाले 82%. विदाउट पोलीस बंदोबस्त, विदाउट नजीब मुल्ला जागेवर उपस्थित. एकाने पण सांगावं 82% 13,000 लोकांनी बायोमेट्रिक केल्यावर नजीब मुल्ला त्या सर्व्हेवर बरोबर होता का? मी फक्त 4 मीटिंग ज्या सरस्वती शाळेत घेतले त्याचे पण व्हिडिओ आमच्याकडे. सर्वांनी सहमती दिली. ज्यांची चालत नाहीये तर विनाकारण राजकारण करत म्हणून ते आलेलं आहे. त्याच्या बाबतीत बिनबुड्याचे आरोप आहे, काही संबंध नाहीये.